महाराष्ट्र धर्मदाय आयुक्तालय परीक्षेसाठी मार्गदर्शन एक थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे आज हा व्हिडिओ बनवतोय. 4 नोव्हेंबर 2025 ला धर्मदाय आयुक्तालयाची परीक्षा झाली. एक दिवस झाला आणि मग त्या परीक्षेला कोणते प्रश्न विचारले गेले, मग म्हैसूर असेल किंवा मग टिळकांबद्दल असेल किंवा मग 42-44वी घटना दुरुस्ती असेल. तर पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की ह्या ज्या परीक्षा होतात त्यांचा एक प्रश्नसंच फार मोठा असतो मागे बॅकअपला, आणि त्यातून या परीक्षा सेट केल्या जातात. त्याच्यामुळे फार कमी प्रसंगामध्ये प्रश्न रिपीट होण्याची शक्यता असते. परीक्षेला जाताना आपली तयारी जी झालेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. आधी जी परीक्षा झाली 4 तारखेला तेच प्रश्न येतील या भ्रमामध्ये बिलकुल राहू नका. आपला जो काय परीक्षेला अप्रोच पाहिजे तो शांत आणि सकारात्मक पद्धतीचा पाहिजे. पुढच्या परीक्षेसाठी आपण शांत आणि केंद्रित राहण्याची गरज आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका की हे प्रश्न येतील, ते प्रश्न येतील, मग हे वाचा, ते वाचा. एक दिवसामध्ये परत काहीतरी इकडे तिकडे सरकवून इकडे वाचण्याच्या भानगडीत जाऊ नका, कारण की त्यामुळे आपल्यावर प्रेशर क्रिएट होणार, आणि हा प्रेशर जर आपल्यावर क्रिएट झाला तर अननेसेसरी आपण जे काही 1 महिना प्रिपरेशन केलेलं असेल त्या प्रिपरेशन वर जास्त दबाव आल्यामुळे अंडर प्रेशर आपण परफॉर्म करायला जाल परीक्षेला, आणि त्यामुळे मग आपला जो परफॉर्मन्स असेल तो खराब असेल. तर हे लक्षात घ्या. असंही होऊ शकतं की आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत ते आपल्याला जमत नाहीत. जर अभ्यास करून आपल्याला जमत नाहीत तर बहुतांश लोकांना ते जमणार नाही. तर त्यावेळेस आपण शांततेने एक एक प्रश्न जर शांततेने घेतला तर आपला पेपर मधील परफॉर्मन्स चांगला असतो. आणि साधारण सोपा जर पेपर असेल तर बऱ्यापैकी सगळ्यांना जमतो. पण जनरली पेपरचा पॅटर्न बघितला तर 60% क्वेश्चन्स असतात ते बऱ्यापैकी ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना जमतात. 20 ते 30% क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये डायसी नेचर असतं, आणि 10 ते 20% असतात त्याच्याबद्दल काहीच माहिती नसते. अशा प्रकारचा एक प्रश्नपत्रिका असते. आणि यामध्ये आपण जर संयम ठेवला, जे येतं ते करून घेणं आणि जे नाही येत आहे त्याच्यावर शांततेने विचार करून त्यापैकी कोणतं असेल याचं गेस जर व्यवस्थित केलं, म्हणजे टाइमलाईन बघून किंवा त्याच्यापैकी कोणते नाही आहेत ते ठरवून अशा वेगवेगळ्या पद्धतीने ट्रिक्सनी जर आपण ते एमसीक्यू सॉल्व्ह केले तर आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होतो. त्यामुळे कोणत्याही अफवांवर किंवा मागच्या आलेले प्रश्न याच्यावर जास्त माथापच्ची न करता पुढे आपल्याला जी परीक्षा द्यायची ती शांततेने द्या. आवश्यकता असल्यास exambabu.in या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे मॉक टेस्ट आहेत. याची कोणती गॅरंटी नसते की ह्याच प्रकारचे प्रश्न येतील, पण आपण त्या परीक्षेला कसे सामोरे जाणार आहे त्याची प्रॅक्टिस या मॉक टेस्ट मधून होत असते. म्हणून www.exambabu.in या वेबसाईटला व्हिजिट करा आणि मॉक टेस्ट द्या. धन्यवाद.